डॉक्टरने जाऊन सांगितलं तर ते माझ्या थोबाडीत मारतील. म्हणतील तुमचा पेशंट हुंडारतोय बाहेर आणि तुम्ही या कंप्लेंट घेऊन हात दुखते म्हणून. मी म्हणतो काय गरज होती तुम्हाला तिकडे उड्या मारता यायची? तुला तरी कोणी सांगितलं होतं त्या गुरुच्या मागे उड्या मारत जायला? तसंही मी त्याला काही करणारच नव्हतो. नाही नाही नाही, तू काही करणार नव्हतास. तो मोठा दगड त्याच्या उशाशी ठेवून त्याला झोपवणार होतास ना? तुम्ही आता नको ते विचार करू नका. आता झोपा, शांत झोपा. झोपा म्हणले तरी तुम्ही डोळे मोठे करून बघताय. मी आईंना फोन करून सांगतो तसं. ह्या ग्लासावर राग काढून काय होणार आहे माई? असंच आहे. परखी लोक येऊन घरातलं लोणी खाऊन जाणार. राग मात्र आपल्या लोकांवर. बरोबर बोललीस तू शाले. अजून एक शब्द जरी काढलास तर तोंडातून अख्खच्या अख्ख तुझ्या घशात कोंबेन. निघ. मी निघतेच ग. पण हे जे काय वैदेही जगतापचं कौतुक चाललंय ना, मला पण ते आवडत नाहीये. तुझ्यापेक्षा जास्त राग येतोय मला. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, तू जर अशा हातावर हात टाकून बसलीस ना, तर कधी वैदेही जगताप तुझ्या साम्राज्याच्या गादीवर बसेल तुझ्या पण लक्षात येणार नाही. वैदेही जगताप, ही कीड काहीही करून मला चिरडून काढावीच लागणार. नाहीतर आम्ही खेळलेला जुगार आम्हालाच मागात पडलं. ही गोळी माझ्यासाठी नव्हतीच, कारण माझा गेम वाजला असता तर माईला जगाला उत्तर द्यावी लागली असती. ही गोळी माईसाठीच होती. माईची सुपारी कोणी दिली? आणि वैदेहीला कसं कळलं की माईवर हल्ला होणार आहे? कळना झालंय. जे झालंय ते लई भारी झालंय. जी पोरगी सतत माईच्या नजरेत खुपते, आज तिनंच तिचा जीव वाचवून तिच्यावर उपकार केले. पब्लिक समोर मी वैदेहीला मोठं केलंय. तेज प्रताप मक्तेदार आणि माईसाहेब मक्तेदारांचा जीव वाचवून वैदेहीनं मक्तेदारांवर कसे उपकार केले आहेत हे जगाला ओरडून ओरडून सांगितलंय. वैदेही मोठी झालीच पाहिजे, कारण ती मोठी झाली तरच माईसारख्या कंसाचा अंत करणारा कृष्ण जन्माला येईल. पुष्पाची चाल, माईचं हाल हाल. अहो मी हा इथंच. झोपा म्हणतोय ना, झोपा. मी इथंच आहे. झोप. बघू हात बघू. बरं वाटतंय? सॉरी
सावकाश करतो. झोपा तुम्ही, झोपा.